नमस्कार सगळ्यांना नमस्कार. बराच टाइम झाला राव व्हिडिओ काढायला, पण चला म्हणलं कसं आहे, जेवण आताच झालंय. काय चुलीवरच तुमच्या पूनमताईच्या बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या, परत बेसन पिठाची पोळी, आणि मग परत तिकडे काय त्या पिलूने भोपळ्याचं कालवण केलं होतं. काय आता जेवण झाले, गडीवर बसलो जरा. हे काय इथं जेवण केलं नाही, इथंच बसलो होतं जेवायला. चला म्हणलं कसं आहे भावानं बहिणं, जरा पोटभर जेवलो आज. आणि आज आता मला कसं आहे, सकाळी व्हिडिओ टाकला होता, 12:30 वाजले होते व्हिडिओ टाकायला. त्याच्यात परत काय मला दिवसभर काय जमलं नाही व्हिडिओ टाकायला, नाही काय नाही, काम चाललं होतं आपलं. म्हणजे आता गट बसायचे म्हणलं तर दुनं दाणं सगळं काढावं लागणार ना. तर आता कसं आहे, बायकोचं जास्त तब्येत बिघडली, शिलाई मशीनवर 4 दिवस रेग्युलरमध्ये काम केल्यावर बिघडली ना तब्येत जास्त. मग आता 10 दिवस लोड आला, त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवलं. आज काय म्हणजे चाललं होतं माझं काम. तर आता कसं आहे भावानं बहिणं, मी बरेच दिवस झालं म्हणजे मी आता ही जी दाजीला बोलतात ह्यांच्या बद्दल आपण काय आतापर्यंत काय मी बोललोच नाही मी अजिबात. म्हणजे मी विषय टाकून दिला होता, काय बोलायचं काय, आपल्या पद्धतीने आपला व्हिडिओ टाकून द्यायचं, म्हणजे काढायचं आणि टाकायचं. आता आपल्याला भाऊ बहीण सांगत असतात, दाजी हे लोकांकडे फालतू लोकांकडे लक्ष नका देऊ. त्याच्यामुळं आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपलं जे काम आहे ते आपलं काम करीत राहिलो होतो. पण आता काय विषय काय आहे माहिती का, आता माझ्या मनाचा प्रश्न आहे तो. मला व्हिडिओ कसं टाकायचं, मला कमेंट बॉक्स चालू ठेवायचं का बंद ठेवायचं, हे माझा प्रश्न आहे, वैयक्तिक माझा प्रश्न आहे. माझ्या मनाला वाटलं कमेंट बॉक्स चालू ठेवायचं तर चालू ठेवणार, नाही वाटलं तर नाही ठेवणार. पण आता ह्याच्यात कसं झालं की जे दाजीला वाईट लोक जी बोलतात त्यांचं जरा कसं आहे, जरा कमेंट बॉक्स बंद केल्यामुळं जरा काय झालं माहिती आहे का, त्यांचं जरा जीवाचं खालीवर जीव झाला त्यांचा, की त्यांना दाजीला बोलता येईना, कमेंट वाईट टाकता येईना, वाईट बोलता येईना. आता त्याच्यामुळं मी काय करतो, कमेंट बॉक्स बंद करतो. त्याच्यामुळं त्यांचं जरा अंगाची जरा कसं आहे, जरा ही झालं त्यांना, केव्हा दाजीला कमेंट टाकेन आणि केव्हा मी बोलल असं त्यांना झालेलं आहे. पण मी दाजी माझ्या मनाचा प्रश्न आहे, त्यांना चान्स द्यायचा का नाही द्यायचा. तसं आता कसं आहे, दुपारी मी 12-12:30 वाजता व्हिडिओ टाकला. तर चला म्हणलं कसं आहे, आता एक आपण घरातलं काम करतोय म्हणल्यानंतर बाबा बघू काय म्हणतात लोक काय नाही. आता त्याच्यावर बरेच कमेंट आलेले आहेत मला. आता मी काय कसं आहे भावानं बहिणं, आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं मी तुम्हाला म्हणलंय मी. पण आता त्याच्यावर बरेच कमेंट आलेले आहेत असे की दाजीला म्हणजे चांगलं व्हिडिओ टाकलं तरी बोलतात, वाईट व्हिडिओ जरी असलं तरी बोलतात. आपलं जे कंटेनच आहे, दाजीचं जे रिअल कंटेन आहे, ते दाजी जीवनात काय घडेल काय नाही घडणार हे दाजीचं रिअल, म्हणजे जी घडतंय ती आपण सोशल मीडिया मांडतो, ते आपलं कंटेन आहे. आपल्या मनाचा प्रश्न आहे आपल्याला कसं कंटेंट टाकायचं काय करायचं. आपण लोकांच्या म्हणण्यानुसार दाजी नाही चालणार, दाजीच्या म्हणण्यानुसार चालणार. हां, तसं लोक काय बोलतात आणि काय नाही बोलणार ह्याच्याकडे दाजीने सध्याच्याला जरा दुर्लक्ष केलेलं आहे. पण असू द्या, आता काय मला एका आलेली कमेंट मला, आता तिचं काय म्हणणं आहे की सकाळ सकाळ उठायचं लवकर, आंघोळ ठंघोळ करायची, स्वयंपाक पाणी करायचा, पोऱ्यांचे डबे भरायचे, बायकोला झोपेतून उठवायचं, चहा द्यायचा, घरातली काय दोन्ही भांड्याची कामं असतील ती करायची. आता तू तर काय काम करीत नाही, मग निदान कसं आहे, तू हो बायको आणि तुमची पूनमताई होईल नवरा. आता तुला कसं आहे, एवढाच उद्योग राहिलेला आहे, बाकीचा काही उद्योग तुला जमत नाही. आता कसं आहे, बायको पैसे कमवायचं काम करते, त्याच्यामुळे तुला हे उद्योग आहे, तर हे उद्योग तू कर.
तसं काय नाही. आता कसं आहे, माझ्या नशिबात जर हे उद्योग असला तर करीन मी. तसं काय रागाचा काय प्रश्न आहे? रागाचा काय प्रश्न नाही काय बी असं काय नाही. बरं चला बाहेर बसू. मस्तपैकी जेवण केलं हिथं. आता मी काय तू आम्ही भुकायला लागला. काय झालं यांना भुकायला? तर आजचं वातावरण जरा भारी मस्तपैकी बाहेर. आता काय पाऊस गेला. पावसाचं काय वातावरण नाही, काय नाही उघडला आता पाऊस. आता हिवाळ्याचा दिवस चालू होणार. थंडी चालू होणार. गटाचं गट बसलं ना, गट बसलं की गट म्हणजे कसं आता 2-3 दिवसात बसतं नाही मला वाटतं बाबा गट. म्हणजे मग तिथं पुढं 20 दिवस दिवाळी राहते. आणि गटाचं म्हणजे जे 10 दिवस असते ते संपलं की थंडी चालू होती. थंडीचा दिवस चालू होते गार. मग बाहेर बी बसची वाटत नाही. तर सध्याच्याला आता कसं वातावरण लय भारी. आज बरंच काम झालं आपल्या. काय बऱ्याच गोधड्या, सतरंजी, परत काय अजून ही काय म्हणतात त्याला ब्लँकेट, ही ती बरंच धुवून झालं. 10-12 गोधड्या, ब्लँकेट, ही ती सगळं आपण आज धुवून टाकलं. वाळल्या बी काय वाळल्याच नाहीत बाबा, ओलेच होत्या. काय आता ओले असल्यामुळे काय झालं, आता काढून ठेवलं. कारण काय होतं, सकाळच्या पारी दैवार पडतं, दुःख पडतं. आता दुःख पडत असल्यामुळं काय ते ओल्या होत्या ना परत. त्याच्यामुळं आपण सगळ्या गाड्या फेड्या घालून ठेवल्यात. काय होतंय कुळकुळ कराय मोकार. गाड्या फेड्या घालून ठेवल्यात. आता बघू, आता उद्या तर लई आता काय राहिल्यात बऱ्याच अजून गोधड्या राहिल्यात अजून. आता ती उद्याच्याला लवकरच आपल्याला चालू करावं लागून. अजून घर फारशे तर कालच मग पहिलं पुसल्यात बरं का सगळ्या अख्ख्या. पण घरातली कामं वरची जी साफसफाई राहिली सगळी, जाळ्या गोळ्या पुढं घराला पुढं काय अजून सगळं ही बघू. आता बायकोलाच मदत घ्यावं लागेल, करावं लागायला. सगळी भांडीन कुंडीन कपडेन चोपडेन लय राड आहे. 2 दिवसात आपल्याला ओळखावं लागेल. बघू आता उरकत आहे का नाही. जसं जसं थोडं आपलं रोजची रोज आपल्याला करावं लागेल. पण चला कसंही भावानं बहिणं आता सुरुवात केली, तुम्हाला तर दाखवलंय मी. आता काय बोरचं मोटर बसल्यामुळं काय अडचण नाही, पाणी भरपूर आहे. तरी बी दुपारी लाईट गेली होती त्याच्यामुळं वेळ लागला जरा. कसं लाईट गेल्यामुळं थांबावं लागतंय ना, बसावं लागतंय. मग आता कसं आहे, पावसाचं वातावरण नाही, काय नाही सगळं मस्त वातावरण. इथं बाहेर झोपायचं म्हणलं ना, खाट आता खाट तर तुम्हाला खायचं. खाट तर आहे इथंच बाहेर टाकलेली. खाटावर इथं मस्त बघी आपल्याला बाहेर इथं झोपा बी येईल. तो आम्ही आता असतो जागी कशी बसलेला. बरं चला जाऊन आता काय जास्त राजी काही बोलत नाही. तसंही आता बराच टाईम झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ बी जरा थोडा उशिरा येईल बरं का. जे राजी जरा समजून. सध्या जरा व्हिडिओ कसंही बरेच दिवस झालं म्हणजे टायमिंगवर व्हिडिओ येत नाहीत. आता बघू कसं आहे, रोजची रोज आपलं कामच आहे म्हणलं, सोशल मीडिया म्हणलं व्हिडिओ टाकलंच पाहिजे ना. सगळ्यांची जेवणं झालेत, माझं जेवण झालं, सगळी जेवलेत. आता बाकीची बसल्यात. तुम्ही आता पिलू अभ्यास करते, शिवा अपूर्व अभ्यास करते, शिवाने अभ्यास करते. मी बी जेवण भरपूर केलं फुल. चला मग
बाय बाय मग सगळ्यांना.